नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे 2 दिवस बाकी आहेत. आज आणि उद्या अवघं 6 दिवसांचं अधिवेशन होतं. आठवडाभराचं म्हणा, शनिवार रविवार वगैरे धरलं तर 8 दिवसाचं. आणि या अधिवेशनावर अनेकांची नजर होती, कारण राज्यामध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन झाल्यापासून हे पहिलं अधिवेशन होतं. आणि हे अधिवेशन कोण गाजवणार? जी कामगिरी देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी सरकारच्या काळात करत होते, तशी कामगिरी कोण करणार? हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. आणि एका अर्थाने त्याचं जर उत्तर असेल तर ते अजितदादा पवार असं आहे. देवेंद्र फडणवीस त्यांचा हजरजबाबीपणा, त्यांची हुशारी आणि प्रत्येक अधिवेशनात ते करत असलेले गौप्यस्फोट, बाहेर काढत असलेले पेन ड्राईव्ह, आणि त्या पेन ड्राईव्हनी त्यांनी महाविकास आघाडी सरकारला सळोकापळो करून सोडलं होतं. 2 मंत्र्यांच्या विकेट त्यांनी काढल्या होत्या. आणि त्यामुळे महाविकास आघाडीचे फडणवीस कोण असणार हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. आणि या अधिवेशनात त्याचं उत्तर मिळालेलं आहे, आणि ते म्हणजे अजितदादा पवार. या अधिवेशनात विरोधी पक्षाचे दिग्गज आमदार आहेत. आदित्य ठाकरेंना एक विरोधी पक्षाचे आमदार म्हणून सभागृह दणाणून सोडायची चांगली संधी होती, पण ते फारसे अधिवेशनात फिरकत नाहीत. ते त्यांची काय निष्ठा यात्रा आहे त्याच्यातच ते असतात. दिसले तर बरेचदा सकाळी सभागृहाबाहेर काहीतरी खोके, बोके, ताटं, वाट्या, गुवाहाटी 50-50 अशा घोषणा देताना ते दिसतात. काँग्रेसकडे तर दिग्गज नेत्यांची फळी आहे. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, पण नाना पटोले, पण काँग्रेसचे नेतेही या अधिवेशनात फारशी काही चमकदार कामगिरी करताना दिसत नाही. कारण काँग्रेसची अवस्था आहे का नाही अशी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये विरोधी पक्षनेत्याची भूमिका अजितदादा पवार उत्तम वठवत आहेत. विरोधी पक्षनेत्याचं कामच आहे सरकारला धारेवर धरणं, सरकारला प्रश्न विचारणं. आणि तसा काही अजितदादा पवारांकडे गौप्यस्फोट करण्यासारखा काही मुद्दा नाही आहे. कारण सरकार नवीन आहे, नुकतंच काम सुरू झालं आहे, नियमाप्रमाणे काम केलं जातं आहे. पण तरी देखील जी कामकाजातली जी आयुधं आहेत, राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करणं, कामकाजातल्या नियमांवर बोट ठेवून चर्चा घडवून आणणं, जर सत्ताधारी पक्षाचं कोणी नियमांचा भंग करत असेल तर त्याला धारेवर धरणं, विधिमंडळातले अधिकारी जे उत्तरं पुरवण्याचं काम करतात त्यांनी चुका केल्या असल्या तर त्यांचा पगार काढणं, त्यांना धारेवर धरणं की तुम्ही इथे पगार घेऊन येता, उत्तरं तुम्ही व्यवस्थित दिली पाहिजेत. हे सगळं काम अजितदादा करत आहेत. नुसतं एक वानगी दाखल काही उदाहरणं द्यायची झाली तर या अधिवेशनाच्या सुरुवातीला त्यांनी महाराष्ट्रातली पूरपरिस्थिती आणि त्या पूरपरिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं होणारं नुकसान आणि सरकारने किती भरपाई दिली पाहिजे या मुद्द्यावर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. अर्थात त्यांना उत्तर द्यायचा प्रयत्न केला की महाविकास आघाडी सरकारच्या काळात 5-5 महिने मदत मिळाली नव्हती, पंचनामे वेळेवर झाले नव्हते, पण तो त्यांचा प्रश्न नाही आहे. आता ते विरोधी पक्षात आहेत आणि त्यामुळे हे सरकार पूरग्रस्तांच्या बाबतीत कुठे कमी पडतं आहे, काय करायला पाहिजे, हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची भूमिका त्यांनी आक्रमकपणे मांडली. त्याच्यानंतर अनेकदा असं झालं की सभागृहामध्ये सरकारचे मंत्री उपस्थित नव्हते. कधी दीपक केसरकर उपस्थित नव्हते, कधी बहुधा गिरीश महाजन उपस्थित नव्हते. आणि त्यामुळे त्या विषयावर त्यांनी धारेवर धरलं की सभागृहामध्ये विरोधी पक्षाच्या सदस्यांना उत्तरं देणं ही मंत्र्यांची जबाबदारी. आणि जर मंत्री सभागृहात नसतील आणि म्हणजे तुम्ही खोटं सांगताय की वरच्या म्हणजे इथे नसले तर वरच्या सभागृहात आहेत, म्हणजे विधान परिषदेत आहेत, विधान परिषदेत नाहीत तर विधानसभेत आहेत, म्हणजे या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत, आम्हाला हे शिकवू नका. अधिकाऱ्यांनी जसं म्हटलं की एकदा दिलेल्या उत्तरात चूक होती तर 7व्या वेतन आयोगाचा पगार घेता, मग उत्तरं नीट लिहायला काय होतं. इथपासून ते सत्ताधारी पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार, ते काहीतरी हौद्यात उतरले असताना त्यांना प्रश्न विचारून दिला नाही म्हणून ते तालिका अध्यक्षांविरुद्ध तक्रार करत असताना त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणं की विधानसभेच्या अध्यक्षांना जसा मान देतात तसाच मान तालिका अध्यक्षांनाही द्यायला पाहिजे.
विरोधी पक्षनेते बोलत असताना सत्ताधारी बाकांवरनं कोणी बोललं तर त्याला शांत करणं, त्याला गप्प करणं की तुमच्या वेळेत तुम्ही बोला, इथे बोलायचं नाही. सरकारला वेळोवेळी जाणीव करून देणं की आमच्या सरकारच्या काळात म्हणे आम्ही निधी वाटपाच्या बाबतीत भेदभाव केला नव्हता. 25-15 काहीतरी अनुदान म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना 5 कोटी दिले असले तर आम्ही विरोधी पक्षाच्या लोकांनाही 2 कोटी दिले होते. आणि त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राची जी परंपरा आहे, जी सूडबुद्धीचं राजकारण फारसं करत नाही आणि त्याचा उल्लेख काल राज ठाकरे यांनी देखील केला, त्याचं स्मरण त्यांनी सत्ताधारी पक्षांना करून दिलं. मी यातल्या सत्यासत्यतेत जाणार नाही, कारण शेवटी हे अधिवेशन आहे. सभागृहात आरोप प्रत्यारोप होत असतात. आरोप प्रत्यारोप करताना 4 शब्द पुढे मागे होत असतात. ते खरे खोटे हे मी करत बसणार नाही. पण चांगली गोष्ट त्यातनं ही दिसून आली. 2 चांगल्या गोष्टी आहेत. ती म्हणजे विरोधी पक्षनेतेपद एक पद असतं. जसं शिवसेनेकडे विधान परिषदेत अंबादास दानवे यांना पद मिळालेलं आहे. पद मिळायला तुम्ही आमदारांची संख्या जास्त असली की तुम्ही पद मिळवू शकता. पण विधानसभेत विरोधकांचं नेतृत्व करणं, नुसतं पद असल्याने नेतृत्व करता येतं अशातला भाग नाही. उत्तम उदाहरण आपण गेली 2-2.5 वर्ष अनुभवत होतो. पद होतं मोठं पण काम खोटं. तर त्यामुळे विरोधी पक्षांचा आवाज म्हणून अजितदादा पवार जसे समोर येत आहेत, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळ्यात मोठे नेते म्हणून हळूहळू अजितदादा पवार शरद पवारांना झाकोळून टाकायला लागलेले. महाविकास आघाडीचं सरकार असताना जरी अजितदादा उपमुख्यमंत्री असले, अर्थमंत्री असले, तरी अजितदादांचा रोल हा मुख्यतः पडद्यामागे होता. राजकीय भूमिका होती ती राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार वठवत होते, कारण हे सरकार त्यांचं ब्रेन चाइल्ड होतं. शिवसेनेला हिंदुत्वाच्या विचारधारेवरनं फोडून शिवसेनेला सेक्युलर करायचं, शिवसैनिकांना जनाब वगैरे म्हणायला लावायचं बाळासाहेब ठाकरेंना, ही सगळी किमया शरद पवारांनी केली होती. आणि त्यामुळे या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शरद पवार आपली राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा, राष्ट्रीय राजकारणामध्ये मोदींना आव्हान देण्याचा प्रयत्न ते करत होते. आणि या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माध्यमातही उल्लेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार असाच उल्लेख केला जातो. जसं 5 खासदार असलेल्या पक्षाचे सर्वेसर्वा म्हणजे, पण तरी हा उल्लेख केला जात होता. आणि त्यामुळे गेली 2.5 वर्ष सरकारमध्ये क्रमांक 2च्या पदावर असूनही आणि करोना काळातही अजितदादा हे खूप बोटावर मोजण्या इतक्या मंत्र्यांपैकी होते की जे त्यांनी खूप कमी दिवस कार्यालय बंद ठेवलं, कार्यालय चालू ठेवलं, पूर्ण दिवसभर ते काम करायचे. कोविडच्या नावाखाली कुठलेही एक्सक्यूज त्यांनी घेतली नाही. घरी बसून राहिले नाहीत, झूमवर मीटिंग घेतल्या नाहीत, त्यांनी काम केलेलं होतं. पण तरी देखील ते पडद्यामागे राहिलेलं आहे. ज्या प्रकारचे आरोप एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार करतात ते मुख्यतः अजितदादांवर करतात. हे अजितदादांविरुद्ध आरोप आहेत ते व्यक्तिगत आरोप नाहीत. त्यांचे आरोप आहेत ते अजितदादांनी या महाविकास आघाडी सरकारचा फायदा घेऊन जास्तीत जास्त निधी आपल्या पक्षाकडे वळवला, आपल्या पक्षाच्या खात्यांना दिला, हा तो आरोप आहे. आणि याचा अर्थ अजितदादा पवार यांनी त्यांच्या पक्षाचं काम होतं, उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांच्या पक्षाचं काम चोख बजावलं होतं. पण असं असूनही ते लाईमलाईटमध्ये नव्हते. महाविकास आघाडी सरकार पडल्याचा एक फायदा असा झालेला आहे की आता अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळ्यात मोठे नेते म्हणून वेगाने पुढे येत आहेत. सुप्रियाताई सुळेंपेक्षा अधिक ज्याला लाईमलाईट असेल, ज्याला चर्चेत राहणं असेल, ज्याला राष्ट्रवादीच्या आमदारांना पुढे घेऊन जाणं असेल, हे काम अजितदादा करत आहेत. दुसरीकडे शरद पवार यांची राजकीय कोंडी झाल्यामुळे, कारण राष्ट्रीय स्तरावर मोदींना आव्हान द्यायचा जो विषय होता आणि त्याचं नेतृत्व शरद पवारांनी करायचं, किंवा जो कोणी मोदींना आव्हान देईल त्याच्या मागे एक भक्कम फोर्स म्हणून उभं राहायचं, ते काम शरद पवार करणार होते. आता हे सगळं हवेतल्या हवेत विरलेलं आहे. कारण ज्या प्रयत्नांनी त्यांनी महाराष्ट्रातलं सरकार बनवलं आणि 2.5 वर्ष हे टिकवलं, ते समुद्राच्या लाटेमध्ये मातीचा किल्ला जसा वाहून जातो तसं ते वाहून गेलेलं दिसत आहे. आणि त्यामुळे राष्ट्रीय राजकारणामध्ये शरद पवारांचं स्थान अतिशय डळमळीत झालेलं आहे.
आणि त्यामुळे शरद पवारांचा जो राजकारणावरचा प्रभाव होता, खास करून शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्राच्या राजकीय जडणघडणीमध्ये एक अस्मितेचं राजकारण, वेगळ्या प्रकारचं अस्मितेचं राजकारण, ज्याचा उल्लेख राज ठाकरे यांनी केला की महाराष्ट्राचं राजकारण इतकं जातीशी केंद्रित कधीही नव्हतं. राज्यातले महापुरुष, मग हा ब्राह्मण, हा मराठा, हा माळी, हा दलित, हा धनगर, अशा प्रकारे महापुरुषांची वाटणी आणि त्या जातीच्या महापुरुषांवर त्या जातीच्या लोकांचा अधिकार, आणि कोणी काही त्यांच्याबद्दल बोललं की लगेच आक्रमक विरोध, आंदोलनं, कमेंट्स, हे जे सगळं राजकारण होतं ते शरद पवारांचं राजकारण होतं गेल्या काही वर्षातलं, थ्रूआउट नाही म्हणत. पण आता एक गोष्ट चांगली झाली आहे, आता हे राजकारण मागे पडलेलं आहे. विरोधी पक्ष जे काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिल्लक असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी, या तिघांचं जे काही राजकारण आहे, त्या राजकारणामध्ये सगळ्यात जर कोणी उठून दिसत असेल, ठळकपणे कोणी दिसत असेल, तर ते अजितदादा पवार आहेत. भाजपाला निश्चितच हे आव्हान आहे, पण एका अर्थाने भाजपासाठी ही चांगली गोष्टही आहे, महाराष्ट्रासाठी ही चांगली गोष्ट आहे. कारण आज काल जे राज ठाकरे म्हणाले त्याच्याशी मी पूर्णतः सहमत आहे की महाराष्ट्राचं राजकारण इतर राज्यांपेक्षा वेगळं होतं. ते या जातीपातीच्या क्षुल्लक ओळखीच्या पलीकडे गेलेलं राजकारण होतं. राष्ट्राचा विचार करणारं राजकारण होतं. एकमेकांशी बाकी अधिवेशन काळात सभागृहामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं, पण वैयक्तिक जीवनात चांगले संबंध ठेवणं, अशा प्रकारचं राजकारण होतं. आणि अशा प्रकारच्या राजकारणाला महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर गालबोट लागलं होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व, तांत्रिकदृष्ट्या नाही म्हणते मी, पण एक सभागृहातलं नेतृत्व अजितदादांकडे आल्यापासून विरोधाचे मुद्देही बदललेले आहेत. आणि विरोधाचे मुद्दे हे शेतकरी, दहीहंडीतल्या गोविंदा, ते बजेट ॲलोकेशन, ग्रामविकास, हे सगळे सुशासनाशी संबंधित मुद्दे हे राजकारणात पुन्हा एकदा ऐरणीवर आलेले आहेत. आणि भाजपासाठी ही, म्हणजे जरी अजितदादांचं आव्हान परतवणं, त्याच्यासाठी भाजपाला देवेंद्र फडणवीस आणि आणखीन काही 4-5 सदस्य वगळता हे आक्रमण परतवू शकण्याची ताकद असलेले नेते भाजपातही फार नाही आहेत. पण असं असलं तरी हे अशा प्रकारचं आव्हान चांगलं आहे, कारण त्याच्यातनं महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत अधिक चांगला होतोय, अधिक सुधारतोय. सरकार आणि विरोधी पक्षामध्ये उडणारे खटके हे स्वाभाविक आहेत आणि ते तर लोकशाहीची ताकद आहे. पण तरी देखील एकमेकांना विरोध करताना राज्याचा विसर पडून न देणं हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं असतं. अजितदादांनी जसं शरद पवारांना या कामकाजाच्या काळात झाकून टाकलेलं आहे, तशाच प्रकारे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनाही झाकून टाकलेलं, तशाच प्रमाणे पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाणांनी झाकून टाकलेलं आहे. आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या चर्चेचा स्तर हा विकासाच्या मुद्द्यावर, सुशासनाच्या मुद्द्यावर आलेला आहे. आणि ही महाराष्ट्राच्या राजकारणासाठी सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.